नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींतल्या भारत मंडपांत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. नुस्तेंपालन आनी नुस्तें शेती क्षेत्रांत सहकार आनीक घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादापत्राचेर सय केल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हळ्यार IMFन म्हणलां की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. भारतीय वेंचणूक आयोग ECIन गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुडुचेरी आनी पश्चिम बंगालात मतदार वळेरीचेर चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIRचे वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाडयलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 16 जानेवारी 2016 नवनिर्माणाक चालना दिवपाक, उद्योजकतेक प्रोत्साहन दिवपाक आनी गुंतवणूक फुडारपणा खाला वाड करपाक सक्षम करपाक एक परिवर्तनकारी राष्ट्रीय कार्यावळ म्हूण स्टार्टअप इंडिया सुरू केलें. भारत नोकरी सोदप्यांचो देश करिनासतना नोकरी निर्माण करपी देशांत रुपांतर करपाचो हो उपक्रमाचो हेत आसा. भारत 2030 मेरेन $7.3 ट्रिलियन अर्थवेवस्थे कडेन आनी विकसीत भारत 2047च्या व्यापक दृश्टिकोना कडेन वाटचाल करतना स्टार्टअप देशाच्या उदरगत प्रवासाच्या केंद्रस्थानार आसपाक तयार आसा. ह्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींतल्या भारत मंडपांत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. ह्या वेळार प्रधानमंत्री भारताच्या चैतन्यपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टमाच्या वांगड्या कडेन संवाद सादतले. तशेंच वेंचून काडिल्ले स्टार्टअप प्रतिनिधी आपल्या उद्योजक प्रवासांतल्यान मेळिल्ले अणभवूय सांगतले. लश्कर दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय लश्कराच्या धैर्याक आनी खर वचनबद्धतेक मानवंदना दिली. देशाचे सैनीक निस्वार्थी सेवेचे प्रतीक म्हणून खंबीरपणान उबे रावतात, राष्ट्राची राखण करतात, कांय वेळार चड आव्हानात्मक परिस्थितीक तोंड दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशांत म्हळां. मातृभूमि की सेवा का ये अवसर बड़े सौभाग्य से मिलता है. आपकी अटल इच्छा शक्ति, आपका ये अथाह शौर्य, देश जब आपको देखता है तो उसे सुरक्षा और शांति की गारंटी दिखाई देती. दुनिया जब आपको देखती है तो उसे भारत की ताकत दिखाई देती. ये है मेरी सेना का, मेरे सुरक्षा बलों का पराक्रम. नुस्तेंपालन आनी नुस्तें शेती क्षेत्रांत सहकार आनी घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादापत्राचेर सय केल्या. इस्रायलांत जाल्ल्या ब्लू फूड सेक्युरिटी सी द फ्युचर 2026 हाच्या दुसऱ्या जागतीक परिशदे वेळार ह्या घोशणापत्राचेर सय जाली. मत्स्य वेवसाय, पशुसंवर्धन आनी दुग्ध वेवसाय मंत्रालयान एका निवेदनांत म्हळां की हें घोशणापत्र प्रगत मत्स्य शेती, तंत्रज्ञान, जबाबदार नुस्तेमारी पद्दती आनी क्षमता बांदणी ह्या क्षेत्रांतल्या संयुक्त संशोधन आनी विकासाचेर लक्ष केंद्रीत करता. तेल अविवांतल्या भारतीय दुतावासान वाठारांतली सद्याची परिस्थिती पळोवन भारतीय नागरिकांक इस्रायलांत अनावश्यक प्रवास टाळपाचो सल्लो दिला. ते भायर इस्रायलांतल्या सगळ्या भारतीय नागरिकांक सादूर रावपाचो आनी इस्रायलाच्या अधिकाऱ्यांनी आनी होम फ्रंट कमांडान जारी केल्ल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचो आनी नेमांक खरपणान पाळो दिवपाचो सल्लो दुतावासान दिला. खंयच्या आणीबाणीच्या वेळार भारतीय नागरिकांनी भारतीय दुतावासाच्या 24/7 हेल्पलायन क्रमांकाचेर संपर्क करूं येता अशें सांगलां. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हळ्यार IMFन म्हळां की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. तिसऱ्या तिमाहीत भारताची आर्थीक वाड अपेक्षे पेक्षा चड मजबूत आशिल्ल्याचें IMFन नमूद केलां. पत्रकार परिशदेंत उलयतना IMFची कम्युनिकेशन्स विभागाची संचालक जुली कोझेक हांणी म्हळां की भारताची वाड अजुनूय मजबूत आसा आनी ती व्हड्या प्रमाणांत मजबूत देशांतर्गत वापराक लागून चलता. IMFन हाच्या आदी 2025-26 अर्थीक वर्सा खातीर भारताची वाड 6.6% उरपाचो अंदाज उक्तायल्लो. हालींची कामगिरी अपेक्षे परस चड बरी आशिल्ल्यान IMFन भारता खातीर आपलो विकास अंदाज सुदारतलो अशी शक्यताय वाडटा अशें म्हळां. भारतीय वेंचणूक आयोग म्हळ्यार ECIन गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुडुचेरी आनी पश्चिम बंगालात मतदार वळेरीचेर चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIRचे वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाडयलां. ह्या सयत मतदार ह्या म्हयन्याच्या 19 तारखे मेरेन दावे आनी हरकती दाखल करपाक शकतात. राज्य आनी केंद्रशासीत प्रदेशांच्या मुख्य वेंचणूक अधिकारी म्हळ्यार CEOंक बरयल्ल्या पत्रांत वेंचणूक आयोगान म्हळां की संबंदीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची विनवणी आनी हेर संबंदीत घटकांचो विचार करून सुधारीत वेळापत्रक निश्चित केलां. दावे आनी हरकती दाखल करपाच्या कालावधीत वाड करपा विशीं व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करपाचे निर्देशूय ECIन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांक दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. सैन्याच्या आधुनिकीकरणा खातीर खुबश्यो सुदारणा अंमलात हाडल्यात आनी व्हड संघटनेत अशे बदल आव्हानात्मक आसले तरी आवश्यक आसात अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी म्हळां. भारत 2047 मेरेन जगांतल्या सगळ्यांत मजबूत सशस्त्र दळां पैकी एक करपाक स्पश्ट रोडमॅपा सयत मुखार वता अशें तांणी सांगलें. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमांत शौर्य दिवस कार्यक्रमांत ते उलयताले. तांणी भारतीय सैन्याच्या राष्ट्रा खातीरच्या अढळ सेवे खातीर कृतज्ञता व्यक्त केली. जागतीक सुरक्षा वातावरणात उजवाड घालतना तांणी आधुनीक सुसंघटीत आनी तंत्रज्ञानाचेर आदारीत सैन्याच्या आवश्यकतेचेर भर दिलो. तांणी सांगलें की ऑपरेशन सिंदूर अजूनय चालू आसा आनी दहशतवादाची मानसिकता पुरायपणान नश्ट जाय मेरेन शांतता प्रस्थापीत करपाक भारताचे प्रयत्न सुरूच उरतले. संसदीय संबंद मजबूत करपाक लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मलावीच्या राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष समीर सुलेमान हांचे कडेन संवाद साधलो. ह्या वेळार तांणी भारत मलावी संबंद मजबूत आनी वाडट्या प्रमाणात आनी संसदीय संस्थांची प्रतिश्ठा विश्वासार्हता आनी प्रभावीपणां वाडोवपाच्या सामायिक वचनबद्धतेचेर उजवाड घालो. राष्ट्रकुलाचे सभापती आनी अध्यक्षांच्या परिशदेच्या निमतान तांणी संसदीय संस्थांची प्रतिश्ठा विश्वासार्हता आनी प्रभावीपणां वाडोवपाक तांच्या वचनबद्धतेचें आकलन केलें. सोशल मिडिया पोस्टात बिर्ला हांणी म्हळां की दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंद आनी संसदीय सहकार्य आनीक मजबूत करपाक आनी एकामेकांच्या लोकशाही अणभवांतल्यान शिकत रावपाची सहमती दर्शयल्या. अस्तंत बंगालात 23 जानेवारीक जावपी जेईई मेन 2026 सत्र 1 परिक्षेक हजर रावपा खातीर सगळ्या उमेदवारांक जाहीर केल्ल्या तारखां पैकी दुसरी तारीख दितले अशें राष्ट्रीय चांचणी एजन्सी एनटीएन निर्णय घेतला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत गुजराती भाशेंत उजवाडिल्ल्या आदि शंकराचार्यजींच्या पुस्तकांचो संग्रह प्रकाशीत केलो. पालडीच्या टागोर हॉलांत जाल्ल्या आदि शंकराचार्य समग्र ग्रंथावलीच्या मुक्ती सुवाळ्याक उलयतना ह्या संग्रहाचें संपादन आनी प्रकाशन हें गौतम पटेलाच्या जिवितांतलें सगळ्यांत व्हडलें काम अशें तांणी म्हळें. मंत्री शाह हांणी स्वामी अखंडानंदजीचोय उकुडास करून राज्याचें सामुहीक पात्र उबारपाक आपलें योगदान म्हत्वाचें थारलां अशें सांगलें. सस्तु साहित्य मुद्रणालय ट्रस्ट के बारे में भी मैं कहना चाहता हूं. 117 वर्षों से स्वामी अखंडानंद जी ने अपने जीवन काल में गुजरात के युवाओं को उत्कृष्ट साहित्य रचनाएं बहुत किफायती दाम में उपलब्ध हो, इसके लिए इसकी परिकल्पना. गुजराती भाशेंत अणकारीत केल्ले विवेक चुडामणी हें पुस्तक एक फावट तरी वाचचें अशें तांणी तरणाट्यांक आवाहन केलें. बड़ी उपलब्धि, जितने भी किंतु परंतु थे इसके तर्कबद्ध जवाब आदि शंकर ने उपलब्ध कराए. और प्रकरण ग्रंथों में भी उपदेश शास्त्री, तत्वबोध, निर्वाण मंदिरी, विवेक चूड़ामणि. मेरा युवाओं को आग्रह है कि अब गुजराती अनुवाद और भावानुवाद उपलब्ध है. विवेक चूड़ामणि जरूर जीवन में एक बार पढ़. कायदेशीर औपचारिकताय पुराय करपाक अतिरिक्त वेळ मागपी हाज यात्रेकरू आनी हे संबंदीत घटकांनी दिल्ल्या निवेदना उपरांत अल्पसंख्याक वेव्हार मंत्रालयान सल्लागार जारी केला. मंत्रालयान आपल्या निवेदनात ह्या म्हयन्याच्या 25 तारखेमेरेन एका वेळाची अंतीम मुदतवाड दिल्या आनी खंयचेच परिस्थितीत फुडली मुदतवाड दिवचे ना अशें जाहीर केलां. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत 3ऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचें उक्तावण करतले. ही कार्यावळ बानसेरा पार्काच्या गवतळा प्रदेशात जातली. ह्या कार्यावळीक दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना भोवमानाचे सोयरे आसतले. दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या कार्यावळीक हजर रावतली. डीडीए हे संस्थेन हो महोत्सव आयोजीत केला. सांस्कृतीक कार्यावळी आनी लोकांचो सहभाग वाडोवप हो हेतू आसा. पतंग महोत्सव पळोवपाक व्हड प्रमाणात पर्यटक येवपाची अपेक्षा आसा. काल झिम्बाब्वेच्या बुलावेयो हांगाच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लबात आयसीसी दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्या क्रिकेट विश्वचषक 2026च्या सुरवातीच्या मॅचीत भारतान अमेरिकेक डीएलएस पद्दती प्रमाण 6 गडे राखून हारयले. पयली फलंदाजी करून अमेरिकेचो पंगड 35.2 षटकांनी फक्त 107 धांवड्यो करून ऑल आउट जालो. आयज नवी दिल्लीत जावपी इंडिया ओपन बॅडमिंटन सर्तीच्या दादल्यांच्या एकोडी उपांत्यपूर्व फेरयेत भारताचो अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आनी चीनी तायपेचो लिन चून ई हांचे मदीं खेळ जातलो. हाचे आदीं इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमाचेर जाल्ल्या 6व्या फेरयेत लक्ष्य सेनान जपानाच्या केंटा निशिमुटाक सरळ खेळांत हारयलो. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशात दाट ते सामके दाट धुक्याची परिस्थिती खातीर आयज भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींतल्या भारत मंडपात स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. नुस्तेंपालन आनी नुस्तें शेती क्षेत्रांत सहकार आनीक घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादा पत्राचेर सय केल्या. आंतरराष्ट्रीय नाणे निधीन म्हळां की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. भारतीय वेंचणूक आयोगान गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुडुचेरी आनी पश्चीम बंगालात एसआयआराचें वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाडयलां.
आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार.